यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, ढाणकी येथील पीएम-श्री आणि इतर शासकीय योजनांच्या निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी मनसेने जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन सखोल चौकशी मागणी केली. मनसेच्या शिष्टमंडळाने आरोप केला आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात योगा, क्रीडा प्रशिक्षण, 21st सेंचुरी लर्निंग अँड इन्फॉर्मेशन स्किल्स, नागरिकत्व कौशल्य विकास आणि विविध उपक्रमांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च दाखविण्यात आला. मात्र अनेक उपक्रम प्रत्यक्षात राबविण्यातच आले नसल्याचा संशय आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी आणि समकक्ष अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मनसेने प्रभारी मुख्याध्यापक आणि संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय व आर्थिक अधिकारांपासून दूर ठेवण्याची तसेच दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, सादिक शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मनसेने आज शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे केलेली आहे. या शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि उमरखेड BO गट शिक्षणाधिकारी या दोघांनी मिळून मोठा भ्रष्टाचार या शाळेमध्ये केलेला आहे. या ठिकाणी मनसेच्या वतीने या सर्व भ्रष्टाचार चौकशीची मागणी करत असताना शिक्षणाधिकाऱ्याने तात्काळ त्रिसमितीय सदस्याची घोषणा इथे केलेली आहे. एक उपशिक्षणाधिकारी, त्यानंतर लेखाधिकारी आणि एक समकक्ष अधिकारी अशा प्रकारची एक समिती गठीत केली आहे. मनसेच्या दणक्याने गेल्या महिन्याभरापासून या शाळेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली जाते, पण मनसेच्या दणक्याने तात्काळ यावर उपाययोजना करत या सर्व प्रकरणाची चौकशीची इथे घोषणा केलेली आहे. यवतमाळ, अक्रम दिवान, यवतमाळ.